शतयू आणि नॉन सेकंड एंडला अनिल आणि गोलंदाज स्ट्राईक मध्ये पहिलं षटक मात्र हाताळण्यासाठी अतुल भालेकर कॅप्टन 26 सातारा टेनिस क्रिकेटचा मलिंगा मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक. पहिलाच बॉल हुक केलाय, बॉल पाठीमागे चाललाय, तिथे डिक्लेअर स्वरूपाची एक धाव आणि एका धावेने खातं अकाउंट ओपन झालंय. सिंगल आले पहिल्या बॉलवरती, मात्र सिंगल येत असताना मात्र जरूर पाहायला मिळाली, कारण ज्या पद्धतीने मात्र ही मॅच राहील बिग बॅटल अगदी पाहायला मिळेल दोन्ही संघांमध्ये. पण दोन्ही तुल्यबळ संघ आहेत आणि तुल्यबळ संघातली ही लढत. हो आणखीन एक वेगवान बॉल हाताळलाय. ज्या स्पर्धेची उत्कंठा होती ती स्पर्धा आज आपण खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर जय हनुमान चषक संपूर्ण माणाई नगरचं हे भव्य दिव्य असं आयोजन समजा ट्रॉफ्याचा अगदी पाहतोय. सकाळी सत्रामध्ये किरण सरांनी उल्लेख केला तो कोहिनूर हिरा कुठला आहे तर हा हिरा आहे आणि प्रत्येक जण तो हिरा मिळवण्यासाठी प्रयत्न जरूर करतोय. शरीरापासून थोडासा दूर ठेवलाय. डॉट बॉल आलाय. मालिकावीर सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले अर्थातच कोयना क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अनिलजी बोमकर साहेब, त्याचबरोबर संपूर्ण चषक ज्यांच्या माध्यमातून सौजन्य करण्यात आलं दीपकजी पाटणकर साहेब, त्याचबरोबर उत्कृष्ट बॉलर संदेश बाबर, उत्कृष्ट फलंदाज सुनील शेलार आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अमोल शेलार, सर्व मान्यवर मंडळी आणि त्यांच्या माध्यमातून हे सहकार्य राहिलंय. ऑन साइडला वळवलाय, फक्त एकच धाव मात्र प्राप्त होईल. सिंगल येते, सिंगलच्या मदतीने मात्र धाव फलक मात्र जाऊन पोहोचलाय 2 या धावसंख्येवरती. जिथे पाहायला गेलं तर आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय आणि 2 धावा खर्च केल्यात. मोठ्या फटक्यापासून थोडंसं वंचित ठेवलंय गोलंदाज अतुल भालेकर यांनी फलंदाजांना, कारण त्यांना माहिती आहे सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची, त्यामुळे ही धावसंख्या रोखणं सध्याच्या घडीला महत्वाचं असेल. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा बीट करून पाठीमागे चाललाय. एक चांगला बॉल तिथे हाताळलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय अतुल भालेकर. सध्याचा काळ गाजवत असताना हा खेळाडू मात्र जरूर पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने मात्र कॅप्टन 26 हे नाव ज्याच्या वेळी लागलं गेलं आणि अगदी पाटण तालुक्यामधून बिलॉंग करत असताना हा देखील बॉल डॉट बॉल आलाय. ओव्हरची होती समाप्ती. पहिलं षटक इथे समाप्त झालंय आणि पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे अर्थातच 2 या धावसंख्येवरती. आणि येत्या 15 ऑगस्टला सर्वोदय क्रीडा मंडळ नाणेल आयोजित सर्वोदय चषक 2025 भव्य दिव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं हे आयोजन येत्या 15 ऑगस्टला अर्थातच स्वातंत्र्य दिन दिवशी गावदेवी 40+ मैदान सानपाडा नवी मुंबई या ठिकाणी ही क्रीडा स्पर्धा. आणि उपाध्यक्ष अनिलजी बोमकर साहेब कोयना क्रिकेट असोसिएशनचे आणि त्यांच्या गावची ही टुर्नामेंट आहे, नक्की भेट द्या. आणि त्याचबरोबर संस्थापक सन्माननीय आदरणीय पंढरीनाथ जाधव साहेब त्यांच्या आयोजनातून ही क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीस येते येणाऱ्या 15 ऑगस्ट 2025 ला स्वातंत्र्य दिन दिवशी. तर नक्की भेट द्या. गावदेवी 40+. ओहो हेलिकॉप्टर बाहेर काढलाय. पार्थेश आहे मिड विकेटला, कुठलीही चुकी करणार नाहीये. बॉल जाईल अगदी बरोबर क्षेत्ररक्षक पार्थेशच्या हातामध्ये. विकेटचं पतन, फलंदाज बाद. बॅक टू दी पॅव्हिलियन.
पुन्हा एकदा पार्थेश आहे आणि पाठीमागे किरण होते. किरण कडनं देखील चुकी झाली आहे. इथे आता रनआउटची संधी आणि रनआउट झालेत. भागवत दादा 2 धावा ना, तिसऱ्याला आउट झालाय. थँक्यू. चला मिरासवाडी कॅप्टन यायचंय बघा. चिठ्ठीचा कौल करतोय आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते. मिरासवाडी, त्यानंतर शिवशक्ती वाटोळे कॅप्टन शिवशक्ती, त्यानंतर HCC वाटोळे, HCC वाटोळे आली ना, अजून एक जिंकली ना वरच्या गटातनं. शिवशक्ती वाटोळे, HCC वाटोळे पण जिंकली आहे. HCC वाटोळे जिंकली आहे. ह्याच्यात कोण जिंकलं? मालदन आहे का? टीमची धावसंख्या झाली ती 10 आणि विजयासाठी लक्ष्य 11 धावांचं. चला मिरासवाडी, मालदन, शिवशक्ती वाटोळे आणि फणसवाडी वाटोळे आणि विजेता संघ. विजेता संघ मी विनंती करेन 1 साइड 11 आणि कराटे संघ आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. चला कॅप्टन या. मान्यवरांच्या शुभ हस्ते पांडुरंग जाधव साहेबांच्या शुभ हस्ते मात्र पंढरीनाथ जाधव साहेबांच्या शुभ हस्ते मात्र चिठ्ठीचा कौल. चला कॅप्टन या सगळे चिठ्ठीचा कौल करूया आपण. मिरासवाडी, मिरासवाडी, चला शिवशक्ती वाटोळे, मालदन टीम या. मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र चिठ्ठीचा कौल करतोय. त्यानंतर फणसवाडी वाटोळे आणि विजेता संघ, विजेता हॅलो विजेता संघाकडनं कराटे टीम अतिरिक्त खेळाडू आणि 1 साइड 11 अतिरिक्त खेळाडू. यस सेल सेल सेल. चला चिठ्ठीचा कौल करूया. आलेत सगळे कॅप्टन. बॉस किती ओव्हरची आहे? हॅलो हॅलो. चिठ्ठी करून घेतो. चला चिठ्ठी करून घेतो तोपर्यंत. चला चिठ्ठीचा कौल करूया. एक चिठ्ठी काढायची आहे, ती चिठ्ठी सेमीला जाईल. कोण राहिले? मालदन, फणसवाडी या प्लीज पटकन या, कारण वेळ खूप कमी आहे. मॅच सुरुवात होते तत्पूर्वी आपण मॅचच्या आधी कळेल की कुठली कोणाची चिठ्ठी आहे काढा की म्हणा. कळेल एक पहिली चिठ्ठी काढायची जाईल नाही, पण पहिली निघणार ती सेमीला जाणार, मग ती कोणाची पण निघू द्या. यांना पण विचारलंय का जिंकल्याच्या ह्याच्यामध्ये? एक मिनिट, त्यांचं पण तुम्ही आता तुमचं चाललंय, पण त्यांचं नाव विचारलंय का? बारा. हा बरं, तुमचा प्रॉब्लेम नको. अतुल दादाला विचारा परत तो हे नाही करणार. तुम्ही चिठ्ठी उडून घ्या, नंतर मग तुम्ही डिस्कस करा.
हो काठी काढले, क्लीन बोल्ड केलाय. अतुल दादा, अतुल दादा, चालेल ना. कराटेला पण कुणाल थांबा आता ओव्हर होते. मग थांबा आता 2 आता ओव्हर होते. थांबा ते कॉन्सन्ट्रेशन हे होऊन जातं. मेन मॅच आहेत ना. बॉलर कोण आहे? हो वेगाने टाकलाय शतयू. काय गोलंदाजी राहिली आहे. आधीच्या बॉलवरती विकेट मिळवली आहे, परंतु या बॉलवरती बीट करून पाठीमागे चाललाय विवेक वरपे. छोटा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये आलाय धुरा सांभाळण्यासाठी आपल्या संघाची, परंतु त्याच्यासोबत पार्थेश आहे. पार्थेशवरती परत नजला असतील, कारण ज्या पद्धतीने मात्र पार्थेशचा फॉर्म सुरू आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न सुरू झालाय. आणखीन एक डॉट बॉल. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवतायत. 11 धावांचं लक्ष. जबरदस्त स्ट्रोक. छोटा बाहुबली याच्या पाठमधून आला एक मोठा तडाखा. इट्स अ ह्यूज हिट. षटकार. पाच धावांची गरज. आणखीन एक वेगवान बॉल तिथे हाताळलाय. ओव्हरची होते समाप्ती. आता 6 बॉल मध्ये करायचे आहेत 5 धाबा. 6 चेंडू मध्ये 5. शेवटचं अंतिमचं महत्वाचं जबाबदारीचं षटक कोणाकडे दिलं जाईल. चला तोपर्यंत चिट्टेचा कौल घेऊया. तेजा, एक चिठ्ठी येईल ती सेमीला जाईल. ज्या 4 चिट्ट्या राहतील त्याच्यामध्ये पहिली क्वार्टर फायनल, दुसरी क्वार्टर फायनल. ठीक आहे. हिची एक चिठ्ठी येईल ती सेमीला जाईल, सेमी फायनल. चला, साहेबांच्या शुभ हस्ते मात्र एक चिठ्ठी काढली जाते. ती चिठ्ठी कोणत्या संघाची असेल जी सेमी फायनलला जाणार आहे. सेमी फायनलचा जाणारा संघ आहे फणसवाडी वाटोळे. चला 2 चिठ्ठी घ्या. अजून 2 चिठ्ठ्या घ्या. कुठल्याही 2 चिठ्ठ्या आधी घ्या. हा बघा, पहिली मॅच असेल मिरासवाडी आणि विजेता. मग ही मॅच पहिली घ्या. आता मालदन आणि त्यांच्या विरोधात शिवशक्ती वाटोळे. चला टॉस करून घ्या. शिवशक्ती वाटोळे आणि मालदन पहिली मॅच तुमची असेल, कारण ही मॅच आता चालू आहे त्यामुळे तुमची मॅच लगेच असेल. संस्थापक अध्यक्ष सूर्योदय मंडळ नानेल, पंढरीनाथ जाधव साहेबांच्या शुभ हस्ते टॉस. ओव्हर सांगतो. टॉस फक्त घ्या आणि तुम्हाला नंतर सांगितलं जाईल. निर्णय नंतर सांगा. पाहिजे निर्णय नंतर सांगा. 2च असेल. बहुतेक 2च ओव्हरची असेल. 2च ओव्हरची असणार. 2 ओव्हर होणार. ही पहिली आता यांची.